बऱ्याच ताई मला विचारतात की लहान मुलाला पाहून तुम्ही शिवणकाम कसं मॅनेज करता. तर पहा, लहान मुलांना पाहून काम करणं खरंच खूप अवघड आहे. पण जितकं अवघड दिसतंय तितकं सोपं सुद्धा नाही आहे. खूप वेळा मुलं त्राससुद्धा देतात. त्यांना पाहून आपल्याला सर्व गोष्टी मॅनेज करायच्या असतात. त्यासाठी तुमच्या कामाचं वेळापत्रक असणं खूपच गरजेचं आहे. लहान मुलं 2 ते 3 तास दुपारी झोपतात. त्यावेळेस आपण काय करतो, मुलं झोपली की आपण घरातलं काम करायला घेतो किंवा मग मोबाईल हाताळत बसतो. त्याऐवजी जर तुम्ही शिवणकामाला सुरुवात केली तर त्याच 3 तासामध्ये तुमचे 2 ब्लाउज कंप्लीट होतात आणि तुमचं दुसरं जर काही काम असेल तर ते सुद्धा मिनिमम थोडंफार तरी होतच असतं. पण आपण काय करतो, जे काही मेन काम करायचं ते सोडून कुठेतरी मोबाईल हँडल करत बसा, कोणातरी सोबत वायफळ गप्पा मारत बसा. त्याऐवजी मी सांगेल की तुम्ही शिवणकाम करा. त्या कामामध्ये तुमचं शिवणकाम खूपच परफेक्ट आणि लवकर होईल. आणि बाकी सांगायचं झालं, जर तुमचं दुपारचं जास्त काम होत नसेल मुलांमुळे, तर अगदी सकाळी लवकर उठून आणि संध्याकाळी थोडंसं जागून जर तुम्ही काम केलं, तर ते कामसुद्धा तुमचं व्यवस्थित होऊ शकेल. असं मी बऱ्याच वेळा करते आणि मी तुम्हाला सुद्धा हाच सल्ला देईल. बाय.